मर्याई चौकातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यासाठी विविध प्रकारची यंत्रसामग्री रविवारी सोलापूरमध्ये दाखल झाली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे प्रशासनाने मर्याई चौकातील 100 वर्ष जुना रेल्वे उड्डाणपूल पाडण्याची तयारी रविवारपासून सुरू केली। यासाठी पुलाजवळ विविध प्रकारची यंत्रसामग्री रविवारी दाखल झाली। हा पूल पाडल्यानंतर 3 पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे। यापैकी 54 मीटर वगळता इतर 2 रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे, धूळ, ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याचे दिसून आले। छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळील पुलाचे काम आदल्या दिवशी सुरू झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गोयल इन्फ्रा या कंपनीला नव्याने पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट दिले आहे। 14 डिसेंबर रोजी हा पूल पाडण्यात येणार आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून पुलाच्या खाली उजव्या बाजूला मोकळ्या जागेत क्रेन, ट्रॅक्टर, जेसीबी असे साहित्य दाखल झाले आहेत। अभियंत्यांनी आणि कामगारांनी पुलाची पाहणी केली। पुढील 2 दिवस आणखीन यंत्रसामग्री दाखल होणार आहे। 1922 मध्ये बांधलेला हा पूल जमीनदोस्त होणार आहे। पुरातन वास्तू रस्त्याबद्दल अनेकांना आकर्षण आहे। रेल्वे उड्डाण पुलावर 1922 हे साल कोरलेली फरशी आहे। यासोबत सेल्फी काढायला रविवारी अनेक जण येत होते। हे जे 1922 सालीचा रस्ता आहे, पूल जे आहे तो आता उद्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे पाडण्याची। एक ऐतिहासिक म्हणजे पूल आहे, जे जुना काळचा पूल आहे, ते आम्हाला एक सेल्फी का आठवण म्हणून ठेवायची की जुन्या पुलाचा आपण वापर केलाय, की जेणेकरून पुढच्या काळात आपल्याला सांगता येईल की इतकं वर्ष ही पुलाचे जे काम केलेलं आहे, पुलाचं जे काम जे निर्मिती केलेली आहे ते इतका काळ टिकू शकतोय हे पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही सेल्फी काढलेली आहे। माझा जन्म 29/5/1999। आज माझं वय 25 आहे आणि मी हा औषध अमराईमध्ये राहतो। हा पुलाची कासेट लहानपणापासून मी बघतोय। हा ब्रिज असाच आहे, 1992 पासून हा ब्रिज आहे आणि आज तागायत ह्या ब्रिजचा लास्ट दिवस आहे। आणि आमची एक आठवण म्हणून आम्ही या ब्रिजची सेल्फी घेतली आहेत, आमचे सगळे मित्र मिळून। माझे गेले 10 वर्ष झाले मी इथं ह्या भागात सर्व्हिस करतोय। ह्या पुलावरून सकाळी मी 5:30-6च्या दरम्यान या पुलावरून पाचपूर माझ्या ऑफिस इथे या ठिकाणी जात असतोय। हे उद्यापासून हा ब्रिज दुरुस्तीसाठी मध्ये बंद होणार आहे। त्यामुळे आज आम्हाला ही आठवण आज शेवटची आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी सेल्फी काढून आनंद म्हणता येईल, कारण दुरुस्ती करून परत नव्यानं ही ब्रिज तयार होईल। पण ही जी जुनी आठवण आहे आमची शाबूत राहावं या हिशोबाने आम्ही आज इथे येऊन फोटो व्हिडिओ वगैरे काढत आहेत। त्यामुळे ही जुनी आठवण आमच्या कायमस्वरूपी राहील। यशनगर ते CNS हॉस्पिटल या 54 मीटर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे। मंगळवेढा मार्गे येणारी वाहने या 54 मीटर रस्त्यावरून छत्रपती संभाजी महाराज चौकात दाखल होतील। दुचाकी वाहनांसाठी निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कल्पना टॉकीज हा रस्ताही उपलब्ध असेल। रविवारी या रस्त्यावरून ड्रेनेज आणि नळाचे पाणी वाहत होते, खड्डे पडले होते, धूळ उडत होती। सोमवारी रात्री 12 पासून उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होईल, त्यानंतर पाडकामाला सुरुवात होईल। 14 डिसेंबर रोजी पूल जमीनदोस्त झालेला असेल।